तुम्ही पूर्ण बघा, कारण की प्रवासात ये जायचा खर्च मी पूर्ण टोटल सांगतोय. त्यानंतर मी तुम्हाला राहण्याची आणि त्यानंतर मी खाण्याची पूर्ण टोटल असे 3 डिस्ट्रीब्यूटमध्ये केलेले आहेत. तिकडे गेल्यानंतर आता जूनपासून तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या बंद केल्या गेल्या आहेत. तर असा हा आपला पूर्ण टोटल 1000मध्ये आपला बजेट फ्रेंडली ट्रिप. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला निखिल हजारे ब्लॉगला. तर पुन्हा एकदा आपल्या भेटीनंतर पुन्हा एकदा आपण नवीन एक कंटेंट घेऊन आलो. तो म्हणजे आपला मुंबई ते गणपतीपुळे एकदम बजेट फ्रेंडली ट्रिप. आपण जो काही खर्च झालेला आहे तो म्हणजे आपण कमी खर्चात आणि जास्तीत जास्त प्रवास हा आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्हाला थोडं तिथली माहिती समजणार नाही. आणि त्यानंतर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. यानंतर माझी व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आपण आपल्या पूर्ण बजेट फ्रेंडली ट्रिपला. आपला कसा प्रवास झाला तो मुंबई ते गणपतीपुळे म्हणजे मुंबई ते रत्नागिरीपर्यंत जाण्याचा पूर्ण प्रवास टोटली प्रवास आपला झालेला आहे. 450 रुपये म्हणजे 460 रुपये टोटली आपला हा पूर्ण मुंबई ते रत्नागिरी ते गणपतीपुळे टू रत्नागिरी ते मुंबई हा पूर्ण असा टोटल प्रवास आपला 460 रुपये झालेला आहे. आणि त्यानंतर आपण तिकडून थोडंसं आता मी 460 रुपये कसा डिस्ट्रीब्यूट झाला हे मी व्हिडिओमध्ये सांगतो. आणि मुंबई ते रत्नागिरी हे जे तिकीट जनरल तिकीट आहे 140 रुपये. पण मी बुकिंग करून गेलो होतो. माझ्या ट्रेनचं नाव गोवा संपर्क एक्सप्रेस स्लीपर कोचचं माझी बुकिंग होतं. तर 260 रुपये माझं तिकीट होतं. तर तिकडून रत्नागिरीवरून आपल्याला एस टी स्टँडला जायला आपल्याला तिकडून एस टी देखील आहेत. पण एस टीचं टायमिंग मला एवढं शुअर माहीत नाही. पण तिकडून जायला आपल्याला ऑटोने आपण जाऊ शकतो. तर तिकडून ऑटोने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 50 रुपये शेअरिंग आहे. आणि जर शेअरिंग तिथे थोडासा स्कॅम देखील होतो. पण तिथं गेल्यानंतर थोडंसं सावधान राहा, कारण की जर तुम्ही नवीन असाल तर तिथं तुम्हाला एस टी स्टँडपासून थोडंसं बार्गेनिंग स्केल करता येईल. तर तुम्ही बार्गेनिंग देखील करा. तर तिकडून थोडंसं तुम्हाला जर ग्रुप असेल तर तुम्हाला ते बेस्ट पडेल. तर तुम्ही एकटा असेल तर तुम्ही शेअरिंगने जा. मी सजेस्ट करेन तुम्ही फक्त शेअरिंगने जा. 50 रुपये शेअरिंग देते. तुम्ही एस टी डेपोला आलात तर तिकडचं पूर्ण टाइम टेबल किती वाजल्यापासून रात्री किती वाजेपर्यंत एस टी आहेत हा पूर्ण टाइम टेबल मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर शो होत असेल. आणि त्यानंतर तिकडून आपल्याला दोन मार्ग लागतात. एक आरेवारे बीच मार्ग एक आहे आणि एक जामखिंडी मार्ग एस टी आहेत. तर आरेवारे बीचने गेलात तर तुम्ही भक्तनिवासच्या अलीकडे उतरताल आणि जर जामखिंडी मार्गाने गेलात तर तुम्हाला डायरेक्ट भक्तनिवासपर्यंत एस टी जाते. तर ही एक छोटीशी टिप असेल माझ्याकडून. पुन्हा भक्तनिवासकडून रत्नागिरी एस टी स्टँडला जायला पूर्ण टाइम टेबल तो देखील मी पूर्ण आपल्या स्क्रीनवर शो करत आहे. तर तुम्ही पूर्ण बघा, कारण की प्रवासात ये जायचा खर्च मी पूर्ण टोटल सांगतोय. त्यानंतर मी तुम्हाला राहण्याची आणि त्यानंतर मी खाण्याची पूर्ण टोटल असं 3 डिस्ट्रीब्यूटमध्ये केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळा खर्च कळणार आहे. तर आता मी सांगत आहे तुम्हाला आपला प्रवासाचा. तर प्रवासाचा पुन्हा एकदा गणपतीपुळे ते रत्नागिरी तर तो तिकीट जाण्याचं तिकीट आहे 45 रुपये. जर लेडीज आणि 12 वर्षाखालील मुले असतील तर त्यांना हाफ तिकीट आहे. तर त्यामुळे तुमचा बजेटमध्ये थोडंसं अजून कमी होऊ शकतं. आणि तिकडून जायला आपल्याला तिकडून पुन्हा एकदा एस टी स्टँडपासून रेल्वे स्टेशनला जायला 50 रुपये शेअरिंग रिक्षा आहे. तर टोटल डिस्टन्स आहे 9 किलोमीटरचा एस टी स्टँडपासून ते रत्नागिरी स्टेशन. तर थोडंसं स्टेशनपर्यंत थोडं 9 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्यामुळे भरपूर लांब असल्यामुळे तिथे शेअरिंग जास्त चालते. तर तुम्हाला जर प्रायव्हेट रिक्षा करायची असेल तर तुम्हाला थोडंसं बार्गेनिंग करून तिकडे तुम्हाला जायला लागेल. तर आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे राहण्याचा. आपण राहिलो तर भक्तनिवासमध्ये अशी एकदम उत्तम अशी तुम्हाला सोय देखील आहे तिथं राहण्याची. तर तुम्ही एकटा गेलात तर तिथे तुम्हाला डॉर्मेटरी म्हणून आहे. सिंगल बेड तुम्हाला अवेलेबल आहे. आणि सिंगल बेड तुम्हाला अजून एक फॅसिलिटी भेटते, ती म्हणजे तुम्हाला लॉकर सिस्टम तिकडे आहे. तर तुमचं काय मौल्यवान वस्तू असतील तर तुम्ही सुखरूप त्या लॉकरमध्ये ठेवून तुम्ही आपला पूर्ण परिसर फिरू शकता. आणि तिथे फक्त 100 रुपये पर पर्सन आहे. जर 24 तासात रूम भेटते. जर तुम्हाला थोडे जर वाढवायचे असेल 24 तासात तर ते देखील आहे. पण तिथे अजून एक टीप आहे की तिकडे तुम्ही बुकिंग करून जाऊ शकत नाही. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला रूम किंवा डॉर्मेटरी अवेलेबल असेल तर तुम्हाला देतील. तर विकेंडला गेलात तर तुम्ही लवकर जा, कारण की तुम्हाला तिथे खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला रूम आणि डॉर्मेटरी लवकर भेटणार नाही. तर मी सजेस्ट करेन लवकर जा. आणि एस टीचा देखील मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की एस टीने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमची पर्सनल गाडी असेल तर अतिउत्तम आहे. जर तुम्ही एस टीने प्रवास करत असाल तर थोडंसं 1 तासाआधी नाही तर 2 तासाआधी लवकर निघा. जर तुमची ट्रेन जर असेल तर 1-2 तासाआधी लवकर निघा, कारण की तिकडे एस टीचे खूप म्हणजे आहेत एस टी टाइम टू टाइम नाही आहेत. फक्त 1-1.5 तास थोडंसं लेट आहे. त्यामुळे तुमचा पुढचा प्रवास थोडासा दगदगीत राहू म्हणून मी तुम्हाला एक सजेशन करतो. आणि त्यानंतर आपला आणि राहण्याची सोय आणि राहण्याचा मी पूर्ण टोटल व्हिडिओ आपल्या भक्तनिवासाने बनवला आहे.
ते तुम्ही बघू शकता आणि बघितल्यानंतर मला फक्त एक कमेंट करा. तर आज आपण आलेलो आहे गणपतीपुळ्याला आणि गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की आपण भक्तनिवासचा हा आपण टोटली पूर्ण ब्लॉग करणार आहोत. तर तो आता आपल्या मागं बघू शकता, हे भक्तनिवास आहे आणि आता आपण तिकडच्या थोडंसं डिटेल आपण पाहणार आहोत आणि तिकडच्या सगळ्या डिटेल मी माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहोत. गणपतीपुळे भक्तनिवास खूप छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बांधलं गेलेलं आहे. भक्तनिवासमध्ये तुम्हाला कमी पैशामध्ये अशी प्रशस्त अशी रूम मिळते. तर त्याची प्राईस आहे 350 रुपये दोघांसाठी आणि त्यात जर तुम्ही तिसरा एक्स्ट्रा व्यक्ती असाल तर त्याचे 150 रुपये पर पर्सन असे ते चार्जेस लागतात. भक्तनिवासमध्ये नॉन AC सकट पूर्ण AC रूमसुद्धा अवेलेबल आहे. तर त्याची प्राईस आहे 2 बेड ACची 950 रुपये आणि जर दोघांसाठी जर अजून एक बेड एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्हाला 200 रुपये पर पर्सन असे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. हे आपलं डॉमेट्री, ही आपली जागा आणि हा असा लॉकर रूम आहे. असे ही सिंगल पर्सनची रूम 100 रुपये आहे. छान अशा तिकडे भक्तनिवासमध्ये रूम आहेत, तुम्ही बघू शकतात की छान अशी तिकडं पूर्ण व्यवस्था एकदम छान अशी आहे. भक्तनिवासमध्ये एवढंच आहे की तिथे प्री बुकिंग कधीच होत नाही. तिथे तुम्हाला तिकडे जाऊनच तुम्हाला बुकिंग करावे लागते आणि भक्तनिवासचा चेकिंगचा टायमिंग आहे 10 वाजता आणि चेकआउटचा टायमिंग आहे 9 वाजता. तर मी हा भक्तनिवासमधली पूर्ण जी लिस्ट आहे ती तुम्हाला स्क्रीनवर शो होत असेल तर त्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार त्या तुम्ही रूम बुक करू शकता. तसंच इथे चहा नाश्ता किंवा जेवणाची दोन्ही देखील चांगली अशी उत्तम अशी सोय आहे आणि जेवण देखील खूप छान आणि प्रशस्त जेवण आहे आणि तिथं सिटिंग अरेंजमेंट देखील खूप छान अशी तिथे त्यांनी केलेली आहे. आता आपण आलेले भक्तनिवास बघू शकता ही भक्तनिवासची प्रशस्त पार्किंग आहे. तसं छान अशी पार्किंग आहे आणि आउटसाईड देखील ही जागा आहे. या साईडला सरळ अशी पूर्ण पार्किंग आहे. निदान 200-300 गाड्या आरामशीर बसतील अशी एवढी पार्किंग आहे. तिसरा मुद्दा आहे आपलं खाण्याची सोय. खाण्याची तिथं उत्तम अशी सोय देखील आहे. जर तुम्ही भक्तनिवासमध्ये राहत असाल तर भक्तनिवासमध्ये नाश्त्याची आणि चहाची तुम्हाला उत्तम अशी सोय आहे. तर तिथे तुम्हाला पूर्ण टोटल खर्च 350 पर्यंत असं छान असं जेवण आणि नाश्ता आणि चहा हे 3 गोष्टी तुम्हाला तिथे छान अशा उपलब्ध आहेत. जर तुम्ही बाहेर खात असाल तर थोडेसे शेप असे तुमचे वाढून जातील. पण तिथं मी सजेस्ट करेन जर तिथं राहत असाल बजेट फ्रेंडली तुमची पण असेल ट्रिप तर तिथे तुम्ही राहा, मस्त खा आणि स्वस्त फिरा. तिथे राहायचे जे तुम्हाला मी बोललोच होतो तिथे डॉमेट्री आहे ते 100 रुपये आहेत आणि जर तिथे डिस्ट्रीब्यूट असेल तर तुम्ही मी भक्तनिवास व्हिडिओ टाकलेले टोटल सगळ्या तुम्हाला जे तुमच्या ह्याच्यापुढे AC नॉन AC तशा तुम्हाला रूम्स अवेलेबल असतील. जे रूम तुम्हाला हवे असतील त्या रूम तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. फक्त तुम्ही गरजेच्या विकेंडला आणि असं ह्याच्यात गेला तर तुम्हाला लवकर जाऊन तिथे तुम्ही घेतलं तर तुम्हाला बरं पडेल. आणि तिथे चेकिंगचा टायमिंग 10 वाजता आणि चेकआउटचं टायमिंग 9 वाजता. तर तिथे मी तुम्हाला टायमिंग देखील सांगतो. आणि आता तिकडून भक्तनिवासपासून आपल्याला मंदिर देखील खूप लांब आहे. 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे, म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर. जर तुम्ही तिकडनं ऑटो करत असाल तर तुमचा 50 रुपये किंवा 30 किंवा 40 रुपये तुमचा चार्ज घेतले जाईल. तर तुम्ही बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला कमी ह्याच्यातही देखील होऊन जाईल. आणि मंदिरात जर गेला तर छान असं मंदिर देखील आहे गणपती बाप्पाचं. छान असं तुम्ही दर्शन घ्या आणि तिकडे गेला पूर्ण डोंगराला वेळा नक्की मारा. आणखी असं आख्यायिका आहे की तिथे तुम्ही पूर्ण वाढल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होते. तर तिकडे गेल्यानंतर नक्की ते पूर्ण एक प्रदक्षिणा आहे, ती प्रदक्षिणा नक्की पूर्ण करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही मंदिराचे सकाळी 5:30 वाजता आरती होते. 5:30 वाजता झाल्यानंतर दुपारी 12 वाजता देखील गणपती बाप्पाची आरती असते आणि संध्याकाळी 7 वाजता आरती असते. तर तुम्ही मंदिरात गेला तर तुम्हाला प्रसादाचा लाभ हवा असेल तर 12 वाजता जावा. म्हणजे 12 वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ असतो तो त्याचा टायमिंग आहे 12 ते 2 वाजेपर्यंत तुमचा टायमिंग आहे. तर तुम्ही त्या टायमात गेलात तर प्रसादाचा नक्की लाभ घ्या. आणि खूप छान आणि सोय असा खूप छान असा तिथे प्रसाद भेटतो. तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या. आणि जर संध्याकाळी जर गेला तुम्ही 6-7च्या दरम्यान गेला तर 7ची आरती घेऊन तुम्ही 8 वाजेपर्यंत प्रसादाचा तिथे महाप्रसाद चालू असतो. तर तुम्ही महाप्रसाद देखील तुम्ही घेऊन आस्वाद घ्याल महाप्रसादाचा. तर आणि तिकडे आजूबाजूला गेलात तर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर पूर्ण आपला फाटा हा समुद्रच आहे. त्या समुद्रात जाऊन तुम्ही थोडंसं एन्जॉय करू शकता. आणि तिकडची अजून एक टीप आहे कारण की तिकडे गेल्यानंतर आता जून महिने 1 जूनपासून तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या बंद केल्या गेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही प्लॅन करत असाल तर सध्या तुम्ही तो स्टॉप करा कारण की पुढच्या टायमाला तो
ऑगस्ट नंतर तुम्ही तो प्लॅन करू शकता, कारण की आता सगळ्या ॲक्टिव्हिटी सध्या पावसामुळे बंद ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपला हा खूप छान असा परिसर देखील आहे. कोकण म्हणजे कोकण आपला जसा खूप छान असा परिसर आहे कोकणात. फक्त कोकणात गेल्यानंतर एकच काळजी घ्या, तो म्हणजे आपला कचराची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तिथे फक्त तुम्ही स्वच्छता ठेवा आणि आपल्या जीवाची काळजी घ्या, कारण की तिकडे खूप जण हे झाले आहे. त्यामुळे तुम्ही सेफ, जेवढं तुमचा ट्रिप आहे तेवढं सेफली तुम्ही जा, सेफली या. खूप छान असा कोकण आहे. तुम्ही जेवढा रमाल तेवढं खूप कोकणामध्ये रमण्यासारखं आहे आणि फिरण्यासारखं देखील आहे. आणि तिकडे गेल्यानंतर तुमचा तिकडे प्राचीन कोकण आहे, तर तुम्ही भक्तनिवासाकडे जाताना तर तिथे एक तुम्हाला प्राचीन कोकण आहे. तर कोकणाची पूर्ण संस्कृती त्या प्राचीन कोकणमध्ये सांगितली गेलेली आहे. तिथे माहिती देखील आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन ती माहिती ऐका आणि कोकणातली आपली पूर्ण संस्कृती त्या प्राचीन कोकणमध्ये दाखवली गेलेली आहे. आणि त्याच्या पुढे तर मॅजिक म्हणून आहे, तर ते देखील लहान मुलांसाठी खूप अतिउत्तम आहे. तर तुम्ही तिकडे एंटरटेनमेंटसाठी जात असाल तर ते खूप बेस्टच आहे. आणि त्यानंतर तुम्ही गेलात तर भक्तनिवासमध्ये पूर्ण पार्किंगची प्रशस्त सोय देखील आहे, त्यामुळे तुम्हाला पार्किंगचं टेन्शन नाही. आणि जर तुम्ही एस टीने जात असाल तर भक्तनिवासपासून ते रत्नागिरी स्टँडपर्यंत तुम्हाला एस टीचा टाईम टेबल मी ह्या शो करत आहे. तर त्यात पूर्ण टाईम त्या हिशोबाने तुम्ही त्या निघा. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की जाताना फक्त निघताना 2 तास आधी निघा, कारण की जाताना तुम्हाला पटापट येते, येताना तुमची ट्रेन असते, बुकिंग वगैरे असते, त्यामुळं लेट होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी माझं सजेशन करेन. तर असा हा आपला पूर्ण टोटल 1000मध्ये आपला बजेट फ्रेंडली ट्रिप आपली कोकण मुंबई ते गणपतीपुळे अशी छान अशी ट्रिप होणार आहे. तर तुम्ही जा, मस्त राहा, मस्त खा आणि मस्त फिरा. असे पूर्ण बजेट फ्रेंडली. आणि व्हिडिओ कसा हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ट्रेन तुम्हाला माहितीच असेल कोकणात ट्रेन भरपूर आता. हां, ट्रेनचं एक मी सांगेन तुम्हाला काय ट्रेन्स असे आहेत की ते जनरल डब्यांनी जनरल तिकीट त्या ट्रेनमध्ये चालत नाही, कारण की जो कोणी नवीन असेल, कारण की हा इन्सिडेंट माझ्या मित्रासोबत देखील झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की जर तुम्ही जनरल तिकीट काढलं असेल तर जनरल तिकीट शताब्दी एक्सप्रेस अशा ट्रेन आहेत की त्या ट्रेन फुल्ली आपले AC आणि स्लीपर आहेत, तर त्या ट्रेनमध्ये जनरल तिकीट चालत नाही. तर तुम्ही गेला तर तुम्हाला फाईन देखील पडू शकतो. तर तुम्ही ह्याची काळजी घ्या. आणि बाकीच्या ट्रेनमध्ये तुमचे जनरल तिकीट चालेल. तर जाताना सेफ जा, सेफ या आणि हॅपी जर्नी तुम्हाला. आणि पूर्ण आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपला असा व्हिडिओ आपण इथं एंड करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. रामकृष्ण.